नमस्कार मंडळी, तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तेच भाजीपोळी खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहेत का? इथे मी 1 कप तुरीची डाळ घेणार आहे। मस्तपैकी धुवून घ्यायची आणि त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, हळद, मीठ आणि टमाटर चिरून टाकायचं। कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। त्यानंतर आपण बट्ट्यांची तयारी करूया। 1 चमच मीठ, थोडासा ओवा आणि सोडा टाकलेला आहे अर्धा चमच। मी इथे बट्ट्यांचं पीठ टाकणार आहे। यामध्ये मी गहू आणि मका आणि थोडेसे धणे टाकून दळून घेतलेले आहे गिरणीमध्ये। या डो बनवून घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। हे बघा, असे गोळे करून घ्यायचे आणि सर्व पिठाचे गोळे करून घ्यायचे। त्यानंतर इडली पात्रात स्टीम होण्यासाठी ठेवायचे। 15 मिनिटं स्टीम होण्यासाठी ठेवूया। इथे दुसऱ्या बाजूला वरणाची तयारी करूया। कढीपत्ता, लसूण, जिरं, मोहरी टाकून मस्तपैकी फोडणी देऊन घ्यायची। त्यानंतर कांदा परतवून घ्यायचा। कांद्याचा जोपर्यंत वास जात नाही तोपर्यंत परतवत राहायचं। त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि त्यानंतर टमाटा आणि शिमला मिर्च टाकायची। ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतात त्या टाकायच्या। इथे माझ्याकडे टमाटर, शिमला आणि वाटाणा आणि थोडेसे तमालपत्र टाकायचे। मस्तपैकी परतून घ्यायचं। त्यानंतर आपले मसाले टाकायचे, जे बेसिक मसाले ते मीठ टाकणार आहे इथे मी 1 चमच, 3 चमच लाल मसाला, अर्धा चमच गरम मसाला, थोडीशी हळद आणि परत एकदा परतवून घ्यायचं। जी तुरीची डाळ शिजलेली ती टाकायची। त्यानंतर मस्तपैकी रवीनं घोटून घ्यायची आणि टाकायची। जितकी क्वांटिटी हवी तितकी टाकायची। तुम्हाला पाणी टाकायचं वरून। इथे मी चिंचेचं पाणी टाकलेलं आहे, आंबट चिंचेचं पाणी करून घेतलं होतं। त्यानंतर कोथिंबीर, मस्तपैकी उकळी येऊन द्यायची। चला तर बट्ट्या बघूया। हे बघा, 15 मिनिटात बट्ट्या झालेल्या आहे। अशापैकी बट्ट्यांचे 4 काप करून घ्यायचे आणि तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायचे। तर तयार आहे आपली डाळ बट्टी।